नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात अन्नदाता शेतकरी न्यूज विशेष बातमी. जळगावचा केळी विमा घोटाळा, सॅटेलाइटने उघड केला 217 कोटींचा डल्ला. जळगाव 17 फेब्रुवारी 2026. शेतकरी बांधवांनो, जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. नैसर्गिक आपत्तीने होरपळणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर विमा कंपन्या आणि काही भ्रष्ट साखळीने मिळून तब्बल 217 कोटी रुपयांचा चुना सरकारला आणि शेतकऱ्यांना लावला आहे. या बातमीतली पहिली महत्त्वाची गोष्ट, कसा उघड झाला हा काळा बाजार? नेहमीप्रमाणे कागदोपत्री अहवाल सादर करण्याऐवजी यावेळी कृषी विभागाने सॅटेलाइट म्हणजे उपग्रह मॅपिंग आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर केला. जेव्हा विमा कंपन्यांनी भरपाईचा दावा केला तेव्हा सॅटेलाइटने घेतलेल्या फोटोंमध्ये धक्कादायक वास्तव समोर आले. कागदावर बाग, जमिनीवर गवत. ज्या शेतात केळीची बाग असल्याचा दावा करून विमा उतरवला होता तिथे प्रत्यक्षात मोकळी जमीन किंवा फक्त गवत उगवलेले दिसले. विमा उतरवलेले क्षेत्र, कागदावर हजारो हेक्टरवर केळी दाखवली होती, पण प्रत्यक्षात 60% भागात केळीची लागवडच नव्हती. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यात 217 कोटींचा आकडा कसा? जळगाव जिल्ह्यात मृग आणि आंबिया बहार केळी विम्यासाठी हजारो अर्ज आले होते. चौकशीत असे आढळले की बनावट सातबारे आणि खोटे पीक पेरे लावून विम्याचे हप्ते भरले गेले. सुमारे 9,500 पेक्षा जास्त अर्ज पूर्णपणे बोगस निघाले आहेत. जर ही फसवणूक पकडली गेली नसती तर सरकारचे 217 कोटी रुपये या भ्रष्ट टोळीच्या खिशात गेले असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट, यात कोणाचे हात गुंतले आहेत? प्राथमिक माहितीनुसार या घोटाळ्यात खालील साखळी असण्याची शक्यता आहे. काही CSC सेंटर्स जिथून बोगस अर्ज अपलोड झाले, विमा कंपनीचे एजंट ज्यांनी पडताळणी न करता फाईल्स पुढे सरकवल्या, स्थानिक महसूल कर्मचारी ज्यांनी बोगस पीक पेरे नोंदवण्यास मदत केली असावी असा संशय आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट, कृषी आयुक्तांचा हंटर. राज्याचे कृषी आयुक्त यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन खालील आदेश दिले आहेत. दोषी असलेल्या सर्व विमा एजंट्स आणि CSC चालकांवर गुन्हे दाखल करा. ज्या शेतकऱ्यांचा सातबारा वापरला गेला त्यांचीही चौकशी करा. त्यांना माहिती होते की नाही हे तपासण्यासाठी. संबंधित विमा कंपनीला ब्लॅकलिस्ट म्हणजे काळ्या यादीत टाकण्याबाबत केंद्र सरकारला शिफारस करा. अन्नदाता शेतकरी न्यूजचे आवाहन. शेतकरी दादांनो, तुमच्या नावाचा वापर करून कुणी विम्याचे पैसे लाटत तर नाही ना? आपला सातबारा कोणालाही देताना किंवा CSC सेंटरवर अर्ज करताना काळजी घ्या. हक्काचा पैसा घोटाळेबाजांच्या घशात जाऊ देऊ नका.